अवकाळी आणि गारपिटीनं त्रस्त नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आज पुन्हा शेतकऱ्यांच्या बांधावर पोहोचलेत। मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी आधी अहमदनगर जिल्ह्यातल्या पाऊस आणि गारपिटीनं झालेल्या नुकसानीची पाहणी केली। त्यानंतर ते धाराशिव जिल्ह्यातल्या अवकाळीग्रस्त भागामध्ये जाणार आहेत। तसंच मुख्यमंत्री नुकसानग्रस्त शेतकऱ्यांशी संवाद साधतायत। एकनाथ शिंदे धाराशिव जिल्ह्यातल्या धारूर आणि वाडी बामणी या गावात नुकसानीची पाहणी करणार आहेत। काल मुख्यमंत्र्यांनी नाशिक जिल्ह्यातल्या नुकसानग्रस्त भागाचा दौरा केला होता। कालही मुख्यमंत्र्यांनी नाशिकमध्ये शेतकऱ्यांशी संवाद साधलेला होता। त्यानंतर आता मुख्यमंत्री आधी नगरमध्ये पोहोचले आणि आता धाराशिवमध्ये जाऊन ते शेतकऱ्यांशी संवाद साधणार आहेत, त्यांची व्यथा जाणून घेणार आहेत। गारपिटीमुळे झालेलं जे नुकसान आहे हे मोठं नुकसान आहे आणि त्यामुळे मी स्वतः याच्यामध्ये सूचना दिलेल्या आहेत आणि युद्ध पातळीवर पंचनामे होतील आणि या सर्व शेतकऱ्यांना सरकारची मदत होईल आणि शेतकऱ्यांना कुठेही आम्ही वाऱ्यावर सोडणार नाही। शेवटी सरकार जे आहे शेतकऱ्यांचं आहे आणि बळीराजालाच आम्ही प्राधान्य दिलेलं आहे। म्हणूनच आपण जर पाहिलं तर आतापर्यंत झालेलं जे नुकसान आहे त्याच्यामध्ये एनडीआरएफचे नॉर्म्स जे आहेत ते आपण डावलून दुप्पट त्याच्यामध्ये देण्याचा निर्णय घेतला। आमची श्रद्धा अयोध्येशी पण आहे, रामाशी पण आहे, प्रभू रामचंद्राशी पण आहे, तशीच कष्ट करणाऱ्या शेतकऱ्याच्या घामाशी पण आहे। त्यामुळे हा मुद्दा कोणी त्यांना प्रायोरिटी तुमची प्रायोरिटी काय आहे सरकारची असा प्रश्न विचारला जातो। राम मंदिर आहे की शेतकरी आहे? अरे बाबा, राम मंदिर हा आमच्या दृष्टीने श्रद्धेचा विषय आहे, हा आस्थेचा विषय आहे आणि तिथे गेल्यावर मी काय मागितलंय, बळीराजाला सुखी कर म्हणून मागितलंय आणि तिथून माझं काम सुरू होतं। सगळ्यांना माझ्या सूचना जात होत्या, तातडीने यंत्रणा काम करत होती। सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे शेतकऱ्याला दिलासा देणं महत्त्वाचं आहे की शेतकऱ्यांच्या आडून राजकारण करण्याचं महत्त्वाचं आहे। म्हणून शेतकरी सुज्ञ आहेत, त्यांना माहिती आहे कोण देणार आहे आणि कोण फक्त बडबड करणार आहे।